Welcome students, I am Godge VL, SHGM College, Kopargaon. Subject Mathematics and chapter number Subject Mathematics, paper first, chapter number 5, Straight Line. तर त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण 5.2 पर्यंत एक्झाम्पल झालेले आहेत. तर याच्या पुढचा आपल्याला जो पॉईंट पाहायचा आहे म्हणजेच आपला पॉईंट जो झाला आहे अँगल बिटवीन टू लाईन्स अँड परपेंडिक्युलर अँड पॅरलल लाईन्स इथपर्यंत झालेला आहे. तर पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, आणि याच्या अगोदर जो सब पॉईंट आहे तो आहे इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स. तर आता आपण पॉईंट पाहणार आहोत इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स. इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स. तर यामध्ये आता लाईनचे इक्वेशन आपल्याला पाहिजे आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग लाईन कशा असतात, एक तर व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. लाईन व्हर्टिकल म्हणजेच उभ्या लाईन असतील किंवा आडव्या लाईन असतील. तर इक्वेशन लाईनचे काय असतील हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर फर्स्ट पॉईंट पहा. फर्स्ट इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस म्हणजेच लाईन जर एक्स ॲक्सिसवरच असेल, म्हणजेच ह्या एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय येईल तर पहा, पॉइंट ऑन एनी पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस इज एनी पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. तर कोणत्या फॉर्ममध्ये येईल, सपोज इथे पॉइंट 1 असेल, इथे 2 असेल, इथे 3 असेल. मग हा जर आपण पॉइंट सिलेक्ट केला पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस तर पॉइंट काय लिहिणार 1 0. आता हा पॉइंट जर कन्सिडर केला आपण हा पॉइंट, तर हा काय लिहिणार, एक्स ॲक्सिसचा पॉइंट आहे, हा काय येईल 3 0 येईल. किंवा इकडे निगेटिव्ह साईडला पाहिला आपण, इथे -1 असेल तर पॉइंट काय लिहिणार -1 0. याचा अर्थ काय, तुम्हाला सारखं काय दिसतं याच्यामध्ये, वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजेच एनी पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस वाय कोऑर्डिनेट इज 0. एनी पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस इज वाय कोऑर्डिनेट इज 0. म्हणजेच कोणताही पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा पाहिला तर त्यामध्ये वाय कोऑर्डिनेट काय येतो, हा 0 येतो. म्हणून याचं इक्वेशन काय येतं, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज वाय इक्वल टू 0. आता सेकंड इक्वेशन पहा. इक्वेशन ऑफ द वाय ॲक्सिस इज. आता इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस म्हणजेच हा जो आपण वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. मग इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस म्हणजे लाईन जर वाय ॲक्सिसवरच असेल तर याचं इक्वेशन काय येईल पहा. आता वाय ॲक्सिसचा कोणताही पॉईंट सिलेक्ट करू आपण. इथे घेतला 1, इथे घेतला 2, इथे घेतला 3, असे पॉईंट्स आपण लिहिले. इथे येईल -1, इथे येईल -2, इथे -3, असं आपण पॉईंट्स लिहिले. तर इथे जर पॉईंट असेल त्याचे कोऑर्डिनेट काय येतील 0 3 येईल. आता इथे जर पॉईंट असेल हा सिलेक्ट केला आपण, त्याचे कोऑर्डिनेट काय लिहिणार 0 2. इथे पॉईंट असेल त्याचे कोऑर्डिनेट काय येतील 0 1 येईल. किंवा इथे निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर पॉईंट आहे, हा येईल 0 -1. आता इथे पहा हा पॉईंट काय येईल 0 -2. इथे काय येईल, हा पॉईंट आहे 0 -3. याचा अर्थ काय दिसतं तुम्हाला, एनी पॉइंट ऑन वाय ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट इज 0. प्रत्येकामध्ये पहा एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0. प्रत्येक पॉइंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0. म्हणून इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इक्वल टू 0 हे आपल्याला इक्वेशन मिळेल. आता थर्ड नंबर पहा. नंबर थर्ड, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए बी. The equation of line passing through AB and parallel to the x-axis is of the type x equal to a. काय म्हटलंय पहा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए बी. आता सपोज पॉइंट इन फर्स्ट क्वाड्रंट आपण घेतलेला असेल, तो पॉइंट लिहिला आपण ए बी. कुठेही पॉइंट असेल, हा पॉइंट आहे आणि काय म्हटलं, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे अशा फॉर्ममध्ये ही लाईन येईल, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिसला जर अशी आपण पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि लाईन कुठून जाते, पॉइंट ए बी मधून पास होते पॅरलल टू द वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर हे डिस्टन्स पहा, म्हणजेच इथे जो पॉइंट आहे हा काय येईल A0 येईल. हा जो पॉइंट आहे एक्स ॲक्सिसचा तर हा काय मिळेल A0 मिळेल. याचा अर्थ हे डिस्टन्स 0 पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती आहे A आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे A. हे डिस्टन्स किती येईल A येईल. हे डिस्टन्स किती येईल A येईल. म्हणजे हे प्रत्येक
याच्यामध्ये वाय ॲक्सिस आणि लाईन याच्यामध्ये डिस्टन्स किती येतं ए, म्हणून याचं इक्वेशन काय येतं एक्स इक्वल टू ए येईल. म्हणजेच इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए बी अँड पॅरलल टू द वाय ॲक्सिस इज ऑफ द टाईप एक्स इक्वल टू ए. अशा फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहिता येईल. पुढचा नंबर पहा, नंबर 4. नंबर 4, द इक्वेशन ऑफ लाईन passing through the point. Equation of line passing through the point AB and parallel to the x-axis is of the type y equal to b. मग आता हे इक्वेशन कसं काढायचं पहा. काय म्हटलं, लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड बी अँड पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, म्हणजेच ती एक्स ॲक्सिसला लाईन पॅरलल आहे. अशा फॉर्ममध्ये आपण पॅरलल लाईन ड्रॉ केली. पॅरलल लाईन ही आपण ड्रॉ केलेली आहे. तर ती आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल. एक्स ॲक्सिसला हा एक्स ॲक्सिस आणि याला ही लाईन पॅरलल आहे. आणि कोणत्या पॉईंटमधून पास होते, ए बी मधून पास होते. मग आता हे जे डिस्टन्स पाहिलं आपण, म्हणजेच इथे 0 आहे आणि इथे एखादा पॉईंट असेल, तर इथले कोऑर्डिनेट काय येतील, वाय ॲक्सिसचे कोऑर्डिनेट 0 बी येईल. कोऑर्डिनेट काय येतात 0 बी. याचा अर्थ हे जे डिस्टन्स आहे हे आहे बी. हे जे डिस्टन्स येतं एक्स ॲक्सिस आणि ह्या लाईनमध्ये, तर ते डिस्टन्स येईल बी. मग इथे कुठेही पॉईंट घ्या तुम्ही, तर हे डिस्टन्स किती येईल बी येईल, हे डिस्टन्स किती येईल बी येईल, हे डिस्टन्स बी येईल. याचा अर्थ इक्वेशन काय येतं मग, लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए बी, पासिंग थ्रू पॉईंट ए अँड बी अँड पॅरलल टू द एक्स ॲक्सिस इज वाय इक्वल टू बी. इज वाय इक्वल टू बी, हे झालं याचं इक्वेशन. आता एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल पहा, याच्यावर एक्सरसाइजचे एक्झाम्पल आहेत. एक्सरसाइज 5.3 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. ऑब्टेन द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. ऑब्टेन द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस अँड मेकिंग अँड इंटरसेप्ट 3 युनिट ऑन द वाय ॲक्सिस. काय म्हटलेलं आहे, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. आता ही ते लाईन आपण पॅरलल ड्रॉ केलेली आहे एक्स ॲक्सिसला. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आहे आणि याला पॅरलल, एक्स ॲक्सिसला पॅरलल आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि काय म्हटलं, मेकिंग अँड इंटरसेप्ट 3 युनिट ऑन द वाय ॲक्सिस. मग हा +3 आहे म्हणून हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर पॉईंट आहे. मग इथे पॉईंट आपल्याला काय लिहिता येईल, मेकिंग अँड इंटरसेप्ट 3 ऑन द वाय ॲक्सिस, म्हणजेच पॉईंट काय येईल 0,3 येईल. म्हणून या लाईनचं इक्वेशन, माझे इक्वेशन काय येईल पहा. इथे हे जे डिस्टन्स आहे हे किती येतं, म्हणजेच ह्या ओरिजिन पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स हे किती झालं 3. डिस्टन्स किती आहे 3. म्हणून याचं इक्वेशन काय येतं, इक्वेशन ऑफ लाईन इज वाय इक्वल टू 3 इज द इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा नंबर, एक्झाम्पल नंबर 5.3 मधलं थर्ड एक्झाम्पल पहा. ऑब्टेन द इक्वेशन ऑफ द लाईन containing the point. Obtain the equation of the line containing the point a in bracket 4 minus 3, a in bracket 4 minus 3 and parallel to the x axis. आता हा पॉइंट कुठे आहे पहा, लाईन पासिंग थ्रू 4 minus 3. 4 minus 3 याचा अर्थ हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो, प्लस मायनस, म्हणजे हा 4th मध्ये आहे. म्हणून आपण, आणि काय म्हटलं, पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, म्हणून काय केलं आपण, अशा पद्धतीने हा पॉइंट कुठे येईल 4th मध्ये, म्हणून आपण एक्स ॲक्सिसला लाईन पॅरलल अशा पद्धतीने ड्रॉ केलेली आहे. ही लाईन एल काढली आपण. एल पासिंग थ्रू पॉइंट 4 minus 3, म्हणजेच इथे पॉइंट असेल 4 minus 3. तर ह्या लाईनचे इक्वेशन काय येईल. मग हे इथे जर पॉइंट पाहिला आपण, तर हा पॉइंट काय लिहिणार तुम्ही, 0 minus 3 लिहाल. हा वाय कोऑर्डिनेट 0 minus 3, कारण हा जो पॉइंट आहे हा वाय ॲक्सिसचा आहे आणि वाय ॲक्सिसचा पॉइंट म्हटलं एक्स कोऑर्डिनेट 0 येईल आणि हा जो वाय कोऑर्डिनेट होता हा किती आहे -3 आहे. म्हणून हे एवढं जे डिस्टन्स आहे ओरिजिन पासून ह्या पॉइंट पर्यंत, त्याला ए नाव दिलेलं होतं आपण, सॉरी हा पॉइंट ए आहे. तर 0 पासून इथपर्यंत या पॉइंट पर्यंत डिस्टन्स हे किती येतं 3 येतं. इथे जरी तुम्हाला -3 दिसलं, आपण स्केलने जर काउंट केलं तर हे आपण काय म्हणणार +3, कारण डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं. मग हे डिस्टन्स किती येईल 3 येईल, डिस्टन्स 3. मग याचे इक्वेशन काय लिहिणार तुम्ही, आता प्रत्येक ठिकाणी हे डिस्टन्स किती -3. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज y इक्वल टू -3. म्हणजेच अशा फॉर्ममध्ये आन्सर लिहिलं जातं. इथे डिस्टन्स किती आहे 3 आहे, म्हणजेच प्रत्येक ठिकाणी काय येईल
कुठेही पॉईंट आपण सिलेक्ट केला तर तो काय येईल, हा वाय कोऑर्डिनेट त्याचा प्रत्येक ठिकाणी -3 येईल. म्हणजे तुम्ही इथे जर पॉईंट घेतला, इथे जर पॉईंट घेतला, इथे जर पॉईंट घेतला, तर ह्या लाईनवरचा प्रत्येक वाय कोऑर्डिनेट हा काय येईल, -3 येईल. म्हणून याचं इक्वेशन किती झालं, y = -3. हे झालं ह्या लाईनचं इक्वेशन. तर पुढचं पहा, पुढचा पॉईंट आता, लाईन जर व्हर्टिकल नसतील आणि हॉरिझॉन्टल नसतील, इक्वेशन ऑफ नॉन व्हर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स, इक्वेशन्स ऑफ नॉन व्हर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स. मग आता आपण पाहिलं व्हर्टिकल असतील आणि हॉरिझॉन्टल लाईन असतील तर त्याचे इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत, त्यावर एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. आता काय म्हटलं, इक्वेशन्स ऑफ नॉन व्हर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच त्या कोणत्या फॉर्ममध्ये असतील, अशा पद्धतीने असतील. तर फर्स्ट पॉईंट आहे पॉईंट स्लोप फॉर्म. म्हणजेच टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट in bracket x1 y1 अँड हॅव्हिंग स्लोप इज m. हॅव्हिंग स्लोप इज m. याचा अर्थ लाईन पासिंग थ्रू, आता ही लाईन आपण एल ड्रॉ केलेली आहे पहा, ही हॉरिझॉन्टल नाही आणि व्हर्टिकलही नाही आहे, म्हणून अशा पद्धतीने लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल. तर एचे कोऑर्डिनेट काय घेतले आपण, लाईन पासिंग थ्रू पॉईंट in bracket x1 y1 आणि स्लोप काढण्यासाठी आणखी एक पॉईंट आपण सिलेक्ट केला, त्याचे कोऑर्डिनेट लिहिले आपण xy, बी एनी पॉईंट अदर दॅन a ऑन लाईन. and therefore m equal to, आता स्लोप कसा काढतात, m equal to दोन पॉईंटचा स्लोप y minus y1 डिवायडेड बाय x minus x1 अशा फॉर्ममध्ये स्लोप आपल्याला काढता येतो. and therefore m multiply x minus x1 equal to y minus y1 and therefore equation of line is y minus y1 equal to m in bracket x minus x1. अशा पद्धतीने आपल्याला या लाईनचे इक्वेशन लिहिता येतं. इज इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉईंट फॉर्म. म्हणजे लाईनचा स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे x1 y1, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन लिहिता येतं. तर यावर एक्झाम्पल पहा. लाईन जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, तर लाईनचे इक्वेशन काय येईल पहा. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर कोऑर्डिनेट काय येतील, 0 0 येतील. अँड हॅव्हिंग स्लोप इज m. and therefore इक्वेशन ऑफ लाईन y minus y1 म्हणजे हा कोऑर्डिनेट तो 0 आहे, इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x कोऑर्डिनेट किती आहे, 0. and therefore y equal to mx इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर अशा फॉर्ममध्ये इक्वेशन येईल. तर यावर एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 5 आणि त्यामधलं डी पहा. एक्सरसाइज नंबर 5.3 मधलं फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग द पॉईंट in bracket 3 5 अँड हॅव्हिंग स्लोप 2/3. मग आता आपल्याला इथे फॉर्म्युला माहित होता कोणता, y minus y1 equal to m in bracket x minus x1 is the equation of line passing through point x1 y1 having slope is m. आता इथे m ची व्हॅल्यू पहा किती आहे, 2/3 आणि x1 a in bracket पॉईंट कोणता आहे, 3 5 and therefore x1 equal to 3 and y1 equal to 5 and therefore by using formula we get y minus y1 ची व्हॅल्यू किती, 5 equal to m आहे 2/3 मल्टिप्लाय x minus x1 किती आहे, 3 आहे. and therefore multiplying 3 on both sides we get 3y minus 5 multiply 3 15 equal to 2 multiply x minus 3 म्हणजेच 2x minus 6 and therefore दोन्ही टर्म आपण पुढच्या साईडला घेतल्या तर किती येईल, 2x minus 3y minus 6 plus 15 म्हणजेच किती मिळतात, +9 equal to 0 is equation of line passing through point a in bracket 3 5 having slope is 2/3. अशा फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर लिहिता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 5 त्यामधलंच ई आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन कंटेनिंग द पॉईंट a in bracket 4 3 अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन 120 डिग्री. तर याचं सोल्युशन पहा आता कशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. काय म्हटलं, लाईन पासिंग थ्रू पॉईंट a in bracket 4 3 अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन
inclination is 120 degree. inclination म्हणजे अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. मग लाईन अशा फॉर्ममध्ये असेल पहा. अँगल किती आहे? 90 पेक्षा ग्रेटर आहे. अँगल 90 पेक्षा ग्रेटर म्हणजेच अशा पद्धतीने आपण ऑब्च्यूज अँगल ड्रॉ केला तर हा आहे 120 डिग्री आणि ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आणखी पॉईंट कोणता आहे? इथे असेल 4-3, ए इन ब्रॅकेट 4-3. तर ह्या लाईनचं इक्वेशन काय? मग आपल्याला रिलेशन माहिती आहे. रिलेशन बिटवीन इन्क्लिनेशन अँड स्लोप इज एम इक्वल टू टॅन थीटा. टॅन, आता इथे थीटा किती आहे? 120 डिग्री. तर ही व्हॅल्यू आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. इक्वल टू टॅन 120 म्हणजेच 180 मायनस 60 डिग्री. 120 म्हणजे 180 मायनस 60 डिग्री. आता 180 म्हणजेच 180 मायनस थीटा म्हणजेच हा अँगल कुठे येतो? सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंडमध्ये असेल तर टॅन निगेटिव्ह आहे म्हणजेच इक्वल टू किती येईल? मायनस टॅन 60 डिग्री. आणि देअरफोर इक्वल टू मायनस टॅन 60ची व्हॅल्यू किती येते? स्क्वेअर रूट ऑफ 3. आणि देअरफोर इक्वेशन ऑफ लाईन. आता पॉईंट माहिती आहे, स्लोप माहिती आहे म्हणून लाईनचं इक्वेशन. आता इथे पॉईंट काय होता? 4-3 होता. आणि देअरफोर x1 इक्वल टू 4 अँड y1 इक्वल टू 3. and therefore equation of line y minus y1 equal to m in bracket x minus x1, that is y minus 3 equal to minus square root of 3 in bracket x minus 4, and therefore equal to minus square root of 3x plus 4 square root of 3. and therefore आता दोन्ही टर्म आपण ह्या साईडला घेतले, एलच्या साईडला, तर काय लिहिता येईल? y प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 3 मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ लाईन. किंवा अशा फॉर्ममध्ये लिहिता येतं. स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस y मायनस 3 मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 इक्वल टू x इज द इक्वेशन ऑफ लाईन. इज द इक्वेशन ऑफ लाईन. पुढचा पहा, पुढचा पॉइंट स्लोप इंटरसेप्ट फॉर्म नंबर 3 आहे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच लाईनचा जर आपल्याला स्लोप माहिती असेल, म्हणजेच टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप इज एम विच मेक्स इंटरसेप्ट सी ऑन द वाय ॲक्सिस. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? स्लोप एम आहे आणि वाय इंटरसेप्ट म्हणजेच लाईन पासिंग थ्रू वाय ॲक्सिस ॲट पॉईंट 0C हा आहे वाय इंटरसेप्ट. आपण आणखी एक पॉईंट सिलेक्ट केला स्लोप काढण्यासाठी, त्याचे कोऑर्डिनेट काय येतील? XY. आता ह्या दोन पॉईंटमध्ये आपण स्लोप काढला तर एमची व्हॅल्यू काय लिहिणार? y मायनस सी डिवायडेड बाय x मायनस 0 आणि देअरफोर x मायनस 0 म्हणजे x आणि देअरफोर mx इक्वल टू y मायनस सी, दॅट इज y इक्वल टू mx प्लस c इज द इक्वेशन ऑफ लाईन. इज द इक्वेशन ऑफ लाईन. याच्यामध्ये y इक्वल टू mx प्लस सी, m काय आहे? स्लोप ऑफ लाईन, आणि c काय आहे? y इंटरसेप्ट. c इज द y इंटरसेप्ट. आता यावर एक्झाम्पल पाहूया. ऑब्टेन द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप 3 अँड विच मेक्स इंटरसेप्ट 4 ऑन द वाय ॲक्सिस. ऑन द वाय ॲक्सिस. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पहा कोणत्या दिलेल्या आहेत? इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप, स्लोप किती आहे? 3 आहे म्हणजे m ची व्हॅल्यू 3 आणि y इंटरसेप्ट मेक्स इंटरसेप्ट 4 ऑन द वाय ॲक्सिस म्हणजे y इंटरसेप्ट इक्वल टू y इंटरसेप्ट म्हणजे c आणि या c ची व्हॅल्यू आहे 4. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन y इक्वल टू mx प्लस c आणि देअरफॉर y इक्वल टू 3x प्लस 4 आणि देअरफॉर 3x मायनस y प्लस 4 इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ लाईन. अशा फॉर्ममध्ये आपल्याला सोल्युशन लिहिता येईल. आता पुढचं एक्झाम्पल पाहू आपण आणखी. एक्सरसाइजचं आहे. एक्सरसाइज 5.3 मधलं 6 नंबरचं एक्झाम्पल. लाईन y इक्वल टू mx प्लस सी पासेस थ्रू पॉईंट a इन ब्रॅकेट 2-1 अँड b इन ब्रॅकेट 3-2 डिटरमाइन m अँड c. तर आता इथे पहा कशा पद्धतीने लिहिता येईल. लाईनचं इक्वेशन काय आहे? y इक्वल टू mx प्लस सी, y इक्वल टू mx प्लस सी पासिंग थ्रू. आता ही जी लाईन आहे ही कोणत्या पॉईंटमध्ये जाते? कोणत्या पॉईंटमधून पास होते? पासिंग थ्रू पॉईंट्स a इन ब्रॅकेट 2-1. पासिंग थ्रू पॉईंट 2-1. देअरफोर आता लाईन जर ह्या
पॉईंटमधून पास होत असेल याचा अर्थ हा पॉईंट हा काय झाला, ह्या लाईनचा लोकस पॉईंट झाला. त्या लाईनवर आहे याचा अर्थ लोकस पॉईंट. मग आपल्याला ची व्हॅल्यू किती टाकता येईल, 2, वायची व्हॅल्यू 1. देअरफॉर इक्वेशन ऑफ लोकस इज, इक्वेशन ऑफ लोकस, ची व्हॅल्यू 2 टाकायची, वायची व्हॅल्यू 1 टाकायची, म्हणजे आन्सर येईल y इक्वल टू 2m प्लस c. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता आणखी काय लिहिता येईल, y इक्वल टू mx प्लस c पासिंग थ्रू. also y इक्वल टू mx प्लस c पासिंग थ्रू. आणखी कोणत्या पॉईंटमधून पास होते ही, b इन ब्रॅकेट 3, 2. देअरफॉर इक्वेशन ऑफ लोकस इज, हा सुद्धा काय झाला, त्याचा त्या लाईनचा लोकस पॉईंट आहे. मग त्याचा लोकस पॉईंट असेल तर काय येईल, आता ची व्हॅल्यू 3 टाका, वायची व्हॅल्यू 2, म्हणजेच किती मिळेल, 2 इक्वल टू 3m प्लस c. हे मिळतं आपल्याला सेकंड इक्वेशन. आता सॉल्विंग 1 and 2, सॉल्विंग 1 and 2, सॉल्विंग 1 and 2. आता आपण दोन्ही इक्वेशन सॉल्व केले, म्हणजे सॉल्व कसे करतात, 2m प्लस c इक्वल टू 1, सेकंड इक्वेशन आहे. 3m प्लस c इक्वल टू 2. आता हे दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट केले, इथे काय येईल, मायनस, हे मायनस, हे मायनस, साईन चेंज होतं. आता फर्स्टमधून सेकंड सबट्रॅक्ट केलं तर किती मिळेल, 2m मायनस 3m किती, मायनस m. इथे c मायनस c कॅन्सल होईल आणि इथे किती येतात, 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1. देअरफॉर मायनस m इक्वल टू मायनस 1, याचा अर्थ m इक्वल टू 1. पुट धिस व्हॅल्यू इन, पुट m इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट और सेकंड. मग आपण फर्स्टमध्ये टाकूया, वी गेट, आता फर्स्टमध्ये टाकली तर काय येईल, 2 इक्वल टू 2 मल्टिप्लाय, सॉरी फर्स्टमध्ये टाकली आपण व्हॅल्यू, तर 1 इक्वल टू 2 मल्टिप्लाय 1 प्लस c. and therefore 1 equal to 2, 1 equal to 2 plus c, and therefore c equal to 1 minus 2, that is c equal to minus 1, and therefore m equal to answer आलं 1 and c equal to minus 1. हे झालं आपलं आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन लिहिता